अरे मोबाईल मध्ये बघणं सोड, तिला बोलव जरा, पाहुणे येणार, तिला सांग जरा समजून. हा आई येणार मस्त ठीक आहे, पण जरा मग आपल्या दारातलं जरा टापटीप पण आता पाहिजे नाही, बघ ना कसलं असतं असतं ठेवले जरा, तुम्हाला दोघीला कळायला पाहिजे ना. मग तू म्हणली पाहून येणार ठीक आहे, मी मान्य केलं, पण घरात दारात असलं बघितलं माणसं नाही का बाहेरून पळून निघून जायची. टाकायचं मग ते सामान आहे आपली गरिबी, काय झालं त्याला, म्हणजे आपलं शेतकरी माणसं आहे आपण. अगं आई शेतकरी माणूस असला तरी पण जरा टापटीपणा असलं म्हणजे माणसाला जरा बरा वाटतं, जरा मन प्रसन्न होते आले बी जरा. असं ना लय गुडघा दुखतोय अरे, म्हणून म्हणलं आता काही बसू इथं काय. मग पूजेला तरी म्हणायचं ना तेवढं आवरून बिवरून घे जरा चांगलं जरा. हा हा ती बी करते, घरातलं करते, दारातलं करते, सगळी तीच करते. आता तिला तरी किती काम सांगायचं. आता तू पाहुणे आले ना तर ते सामान आणून दे बरं का, ते पोहे बे करावं लागतं. मी समजा आणून ठेवतो, काही ठेवत नाही राहायचं, फक्त तिला म्हणा जरा नीट राहा फक्त म्हणा. सांगते मी. आणि जी माग आता इथून माग टावळक्या करून जा अशी करते चेष्टा, आता म्हणा मोठी झाली वय जरा, आता बारीक नाही राहिली म्हणा तिला. अरे बाबा जिम्मेदारी आली ना डोक्यावर, कळतं सगळं माणसाला. पूजा पूजाला बोलली की डायरेक्ट. पूजा, ए बाई, हा आई आले. बाहेर ये गडीभर बस. दादा काय म्हणतो ऐक. ऐक ना पूजा, हा खाली तर बस, एक मिनिट खाली बस, मी सांगतो तसं ऐक. तुला पाहुणे येणार आहे हा हा हा, आणि इथून मागे जशी राहतो तशी काय राहू नको, आता जरा नीट जरा व्यवस्थित बोल. बघ ना, साडी घातली ना मी. ऐकून बघ ऐकलं काय लगेच मग काहीतरी खोड केल्यानं बोलायचं लगेच. चांगलं सांगतो ना मी हा, त्याच्यामुळे जरा शिस्तीत थांब. पोरग चांगलं नोकरीला आहे, बाहेर कंपनीत कामाला आहे, रोज त्याला 20-25 हजार रुपये पगार आहे, आणि स्वतः आईच्या ओळखीन ती पाहुणं येणार आहेत. आणि मी बी चौकशी केली, पोरग चांगलं आहे, त्यांच्या घरी बी चांगलं आहे, समजा शेती आहे, घरी ट्रॅक्टर बिक्टर समजा या. काय असं टेन्शन नाही, तुला काय रानात करायची काम करायची बी गरज पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आपण बी बघूच जाऊन तरी बी काय विषय नाही, पण तू काय इथं आल्या जरा जरा व्यवस्थित जरा टापटिप्पणा राहून दे तुझा. मी तुमच्या शब्दाच्या पुढे नाही, तू सांगल ना तसं मी राहत. हो का, आजपर्यंत आहे ना लय माणसांनी मला काही बी सांगतात, म्हणजे कसं म्हणतात बाबा की पोरीची जातलं ही असते असं तसं, पोरगी कोणी पळून जातं कुठं काय होतं, पण मी तुला आजपर्यंत तुझ्या असं कधी आम्ही आईने मी तुझ्या दबाव आणला का? अजिबात नाही. हां, तुला पाहिजे शिक्षण, तुला तेवढं शिक्षण करून दिलंच. हां, पण आता आमची बी एक इच्छा आहे आणि आईची बी इच्छा आहे, माझ्यापेक्षा आईची जास्त इच्छा आहे. आई स्वतःहून म्हणली का नाही तू, हां मग त्याच्यामुळे तुला पाहून येणार आहे. तू एक कर, आता लग्नाला तयार आहे ना तू? मी तयार आहे, माझं काही नाही. तुम्ही जिथं द्यायचं मला, मी तिथं लग्न करेन, माझा काही प्रॉब्लेम नाही. हे बाय, दादाने खूप कष्ट केलेत ग, आणि खूप तुझ्यासाठी तयारी केली आहे, आणि बाळ तुझं कल्याण होईन ग. फक्त लग्न झालं ना नीटनेटकी तिकडे राहा, दादाला आणि मला काही तोशीच लागली नाही पाहिजे. चांगलं वाग, चांगलं राहा. इथं तुझे सगळे लाड पुरवलेत, तिकडं सगळं समजदारीने जिम्मेदारीने राहा, सुख होईल तुझं. ठीक आहे, राहते मी दादा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. मला समजतं का आता मी लहान राहिले का मोठे झाले ना, मला एवढंच ऐकायचं होतं. एवढंच ऐकायचं आम्हाला. आणि ऐक, आता काय कुठं जाऊ नको, पाहुणं येते थोड्या वेळाचे नाही, काही वेळात येतात शक्यता घाल नाही, पण येते काय सांगतात नाही कधी येते अचानक. कुठं जाऊ नको घरून. नाही, मी आता कशाला कुठे जाते, मी घरातला आवरते. आई तू तुझं बघ. दारातलं बिरातलं बी घ्यावरून समजा चालते. ती तयार झालेली, मी थोडं सामान बिमान घेऊन येतो समजा, मग पोहे बी आणतो. तू लवकर ये. हा येतो. आई इथलं आवर. यार पूजेचं उरकलंय का नाही? अरे आले बाबा, हा उरकलंय तिचं. अरे पाहुण्याचं फोन, पाहुणं बी आलो. नमस्कार. आली चित्र आली. रामकृष्ण हरी. काय प्रॉब्लेम नाही आला? काय नाही, पाण्यामुळे मला आलो तसंच आदळत कवा गटरात कवा वर, कवा गटरात कवा वर. रस्ते पावसाचे दिवस आहेत, त्याला काही मला आता ह्यांनी लय अचानक सांगितलं की बाबा एका जागेवरचं स्थळ आहे, आणि ते म्हणले म्हणून मग मी घरचं आवरत होतो. आता कामावर पण जायचं होतं, म्हणलं चला सकाळ सकाळ जाऊन म्हणलं बघून येऊ. बरं बरं. ए सुन बाई, ते घेऊन या का दीदीला? काय चाललंय मग तुमचं? शेतीत कसं आहे? शेतीतलं बरं आहे, आता किळी फिळी आहे. सकाळ सकाळ किळीला औषध सोडली तसंच आलो इकडे. बस मध्ये पाणी देताना बस. ही आमची मुलगी पूजा, काय शिकली, तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. पुढं काय करायचं?
शिकायचं का नोकरी? आता पुढं नाही नाही कसं असतं? अहो, शेवटी आता कसं आहे, आधी नाही विचारलं पुन्हा नाही सांगितलं. मला शिक्षण करायचं होतं, मला नोकरी करायची होती. दोघांनी विचाराने ते आधी विचारलं पाहिजेत ना. एवढा आबा म्हणते ते बरोबर आहे. परत काय होतं, पोरीचं म्हणणं असतं की मला नोकरी करायची, मला शिकायचं. जर तिला घरचं पण काम करायचं असलं तरी आमची काय अडचण नाही, नोकरी करायची असली तरी काय अडचण नाही. आमची सगळ्या बाजून तयारी, आमचं काहीच नाही. हे बघा आजपर्यंत लेख माझी आहे, पण उद्या सून तुमची होणार. तर तुम्ही जसं सांगताल शिकवायचं असेल शिकवा, नोकरी लावायची नोकरी लावा, तुमची झाली ती उद्यापासून. आमच्या नंतर आल्याच्या नंतर पण तिचे पण विचारलं पाहिजे व्हायच्या आधी. बरोबर. या गोष्टी कशा असतात, कार्य व्हायच्या आधी विचारलं ना संकोच राहत नाही. आणि आधी म्हणायचं मला गोड बोलून आणलं, मला सर्व्हिस करायची होती, माझं शिक्षण नाही झालं आणि मग अर्धेच राहिलं, मी ह्याच्या दोघात खडं फोडायला नको. नाही त्याच्यामुळे स्पष्ट विचारलं, तशी वाढीव नाही पोरगी. मग काहीच अडचण नाही. ती संस्कारी आहे, आपल्या आज्ञेच्या बाहेर नाही पोरगी. पूजाने जर तुम्हाला एक जरी आमच्याकडे तक्रार द्यायची इच्छा सांगितली तरी की तुमचे जे होणार नाही माहिती तक्रार एकूण येण्याची ऊच नाहीये, माझं ही मत आहे. इतकं पण शेवटी वळण कसं आहे, माफ नाही. आता तुम्ही दोघांनी विचारांनी ठरवा काय करायचं बाबा, शिकवायची का पुन्हा नोकरी लावायची का दोघांनी ते शेती करायची, हे तुम्ही दोघं ठरवा. हा मग काय बरोबर ना. चालतं मग आम्ही काय मग पण तुम्ही हे दोघं बोलून घ्या. नाही, आम्ही काय करतो दोघं बोलून घेतो हा आणि मग आमचं तुम्हाला सांगतो. मग चालतं, काहीच अडचण आमची काय अडचण नाही. तुम्ही या. सांगितलं त्यांचं. हे बघा पाहुणा, पोरगी आहे ना एकदम वळणात आहे हा आणि भावाच्या शब्दाच्या बाहेर नाही पोरगी. शेवटी कार्य झाल्याच्या पुढची गोष्ट वेगळी. मला नेहमी स्पष्ट बोलायची सवय, अंधारात कुणाला ठेवायचं नाही. त्या पोरीला शिकायचं असलं तर शिकवायची जबाबदारी आमची. ती म्हणली वा नोकरी करायची, जवळ लागली कुठं तर नोकरी लावू, पण उद्याच्याला तिने आणून म्हणून नाही दावणीला बांधलं मला, ही पाळी येऊ नये. नाही तुमच्या आमच्या पशी तसं येणार तर नाही ना, आम्ही येऊन देणारच नाही. मुळात आम्हाला ती जमत नाही. पण शेवटी कसं कार्य व्हायच्या आधी विचारलं बरं असतं. हे बघा पाहुणा, याची तरी बहीण आहे माझी लेख आहे, पण ही तर पारख्या घरून आलेली, हिला विचारा तिच्याबद्दल. नाही एकूण याराला सांभाळण्यावरती माणुसकी किती वापरायची आणि कशी ही जनतेने ठरवायची ना. काय नाव आहे तुझं? पूजा. पूजा आहे का? काय झालंय अचानक तुझ्या भावाचा फोन आला वाटतं आमच्या आबांना. आबा म्हणले की आपल्याला पोरगी बघायला जायचंय. मी तर माझ्याकडे डायरेक्ट रानात आले, मी केळीत होतो, हे असे कपडे रानातलेच घालून आलोय. पण आपलं काही शेजारी शेजारी गाव असून पण आपलं एवढा कधी मी तुला बघितलं नाही, त्यामुळं विचारावं लागलं. नाही ते घरच्यांना नाही आवडत ना बाहेर गेलेलं, म्हणून दादा सारखं म्हणजे घरात आणि कॉलेज एवढं. तसंच पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की म्हणजे विचारायची माझी इच्छा नाही, पण विचारतो मग पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून. तुला कोणी बॉयफ्रेंड वगैरे कोणी आहे का? नाही हो, मला तसलं काही नाही. म्हणजे आमच्या घरचं वातावरण स्ट्रिक्ट आहे, मला नाही आवडत ते. हा मग ते पुढे जाऊन प्रॉब्लेम नको म्हणून. नाही तर माझी विचारायची पण इच्छा नव्हती, पण पुढे जाऊन तुझ्या मनाविरुद्ध लग्न झालेलं, मग मला पण नाही ते हे होणार. नाही माझं अफेअर वगैरे तसलं काही नाही. म्हणजे नाही ते मला विचारून घ्यावं. आणि आता आबा तिथं म्हणले की आबाचं बरोबर आहे की लग्नानंतर तुला जॉब करायचा आहे का घरचं काम करायचं का, ते पण सांगितलं म्हणजे कसं होतं, परत असं वाटायला नको बाबा आम्ही तुझ्यावर काहीतरी जबरदस्ती करतोय किंवा तुझ्या इच्छा राहून गेल्या. म्हणजे काय नाही, तुम्हाला जर शिकवायचं असेल तर शिकवा, नाहीतर मी तसं नाही, तुमच्यासोबत. आमचं काय तुझी जी इच्छा असेल ना तसं करू, त्यात प्रॉब्लेम काही नाही. आणि विषय असा आहे की तुला पसंत आहे का नाही ते पण आता सांगून टाक, म्हणजे पुढे प्रॉब्लेम मला पण तिथं सांगायला. माझी काय पहिलीच वेळ आहे मुलगी बघायची. हां, माझ्या दादाला आणि मम्मीला पसंत आहे ना, तर मला तुम्ही पसंत आहे तसं काही नाही. आणि राहिला प्रश्न नोकरीचा, तर आजकाल सगळेच नोकरी करायचं म्हणतात, पण नोकरी काही लवकर लागत नाही. तुमच्यासोबत मी मेहनत करेल शेतात, असं काही नाही की मला नोकरीच करायची. बरं ठीक आहे, चालू मग आपण काय करू, ॲडमिशन घेऊ आणि घरचं पण काम करू लागशील. हां, चालतं चल मग सांगू आबांना त्यांना. आई बराच वेळ झाले ना दोघं गेले. हो जाऊ दे की बोलू दे की काय आता. येते त्यांचे बी- आले बसा. अहो विचारा. पूजा माझं काही नाही दादा. तुला मम्मीला पसंत असेल तर ठीक आहे. नाही तुझं काय म्हणणं आहे?
बघ त्यांचं. काय हरकत नाही माझी. हरकत नाही पण आम्हाला कळून द्या ना. नाही काय प्रॉब्लेम नाही. नुसतं प्रॉब्लेम नाही, दोघांचं मत आम्हाला सांगा. आमची तयारी लग्नाची काय नाही. शिकायचं काय, शिकवणार आहे का, शेतीतलं काम करणार आहे का, ते हे ठरवा दोघं. ते ठरवलंय. बरं. ते त्यांचं तिचं म्हणणं असं आलं की तुमची जशी इच्छा असेल तसं मग आपण नाही हा, का, घरी बाजू. बसण्यापेक्षा आपली काय अडचण? शिकू पण आणि घरचं पण काम करेल. त्या दोघांना एकमेकाचं मन पटलं ना संपलं विषय. काहीच नाही. आपल्याला एक काय काकाला काय करू आता, काकाला बोलू आणि तीत काढून साखरपुडे हर हर महादेव करून टाकू. देण्या घेण्याचं. काय नारळ पोरगी दिली आम्हाला म्हणजे समाधान आहे, बाकी काही नको. आणि देणं घेणं घ्यायचं आणि कुठतरी ठेवायचं जागाच नाही. तुला काय वाटतं? नाही बरोबर आहे तुम्ही म्हणता. चालते, काय चालतं. आला काय करा, माझ्या पोराचं कल्याण झालेलं आहे, माझ्या पोरीचं लग्न झालं का माझं सगळं जिम्मेदारी. होत असतं, काहीच अडचण नाही. माणसं चांगली असती ना की सगळं चांगलं होतं. माणसं बेकार असेल तर काहीच होत नाही. माणसं चांगली भेटली म्हणायचं पण बरं का काही खरंच काहीतरी पुण्य असेल माझं जन्माचं. आई सार्थक झालं. चांगले माणसं. आता बाबा गेल्यापासून सगळं ह्या दोघांना आणि मला पण मुलीसारखा जीव लावलेला आहे त्यांनी. सून म्हणून कधी त्यांनी वागवलंच नाही मला. आम्ही पण तशीच मुलगी तुमची समोर. हो आपण काय करू, एक चांगली तारीख धरू आणि साखरपुडे उरकून टाकू. तुम्ही म्हणता ना. हा, कमी खर्चात होऊन जाईल. चला मग मी गोड तोंड करते आणि लागू कामाला. ओके, आणा साखर. हा. दादा मी जाऊ हा बरं. पाया पडते. हॅलो. हॅलो, हा बोला ना. कशी आहे पूजा? मी मस्त. बाई विसरूनच गेली तू तर आम्हाला. नाही नाही विसरायचं काय त्याच्यात तवा. कामं असतात ना, म्हटलं आता सगळ्यांची कामं चालू असतात म्हणून फोन नाही केला. बोल ना. अग काय बाई, किती भोळी तू, गेली तिकडचीच झाली. इकडं काय काय चाललंय काय माहित नाही तुला. म्हणजे काय झालं? अगं तू गेली लग्न करून, इथं वावरातून गॅसची पाईपलाईन गेली. तुझ्या भावाला 1 कोटी रुपये भेटणार आहेत. आणि तू मला बस दादा तर आपली काहीच नाही. संसार करत राब राब राबत तिकडच. इकडं काय अधिकार नाही का तुझा? अगो बाई पण मला दादानी एक तरी फोन करायचा होता. मला दादानी फोन नाही केला. दादाचं तर जाऊ दे, आईनी पण नाही केला. भाऊजी कसे करतील फोन? त्यांना आता सगळं बायकोला घालायचंय ना करून. हा बाई मला तर वाटतच नव्हतं माझा भाऊ असा निघल म्हणून. नाही बरोबर बघ आहे. बाई, हे बघ. शेवटी मी काय म्हणतात हा, सावत्र ती सावत्र. सावत्रच. मग मी बघ बाई तुला सांगायचं काम केलं. काय करायचं ते बघ. आणि हा, सांगू नको माझा फोन आला होता. नाही मी तुझं नाही नाव सांगत. आता तू ठेव. आता बघते त्याच्याकडे चांगलंच. मी परत कॉल करते तुला. ठेवू का? हा हा ठेव. एवढा नीच कसा निघू शकतो? आणि एवढं लग्नाच्या आधी तर एवढी माया करायचं, हे करायचं ते करायचं. एवढी करोडपती झाला, आता 1 करोड भेटले तर मला फोन नाही केले. एवढा नालायक नाही असू शकत. हे मग जाऊ दे, शेवटी मी सावत्रच आहे ना. ह्याला दाखवतेच आता. सावत्र तर सावत्र. ह्याने माझ्यासोबत असा वागलाय ना, ह्याला दाखवते माझा हिंगा. तरी म्हटलंच मला एवढे दिवस कस काय फोन येत नाही. मला वाटलं नव्हतं अगं तू अशी असशील म्हणून. कुठे गेला तो? अगं हा काय झालं? जरा मला हात सुद्धा नको लावू. दाद्या कुठे गेलाय? बोलव त्याला. बस ना. काय माझ्या बायकोला पण बोलव बाहेर. त्याला बोलव आधी. काय झालंय? काय मला बाळा तुला? वाटलं नव्हतं अगं मला असं तुम्ही एवढं टाकून दिल्यासारखं वागता माझ्यासोबत लग्न झाल्यावर म्हणून. अहो पण झालंय काय ताई? मी एवढं सख्या भावाच्या वर जीव लावला, सख्या भावासारखं जपलं. तुम्ही शेवटी मला सावत्र ती सावत्र समजलं. अगं बोलव आधी. हे काय सक्का सावत्र लावलंय तू? तेच ना. एवढं खोटं वागता ना तुम्ही. एवढं अगं आम्ही- काय केलंय? भाऊ इकडे रे. आणि तुम्ही तर ना लय दाखवत होतात ना मला. सख्या बहिणीसारखं वागत तुझं होतात झालं काय माझ्यासोबत. नेमकं? का कालवा तू करायला तर बोलूच नको. मला ना तुझं तोंड पण बघायची इच्छा नाही राहिली आता. अहो ताई पण काय झालंय सांगा तर खरं तुम्ही एवढं. अगं नीट बोल त्याच्यासंग. फुटकय ग माझं. तुझ्या नशिबाला काय? तुला काय कमी केलं तेव्हा नशीब फुटकं म्हणायला लागली तू आता? तुला लाज वाटत नाही? माझ्या डोळे डोळे घालून बोलतो अजून. तुला काय केलं सख्या भावाच्या वरचं? ए मी आता हे त्याची सगळं- लाज कमून काढतीये? आता हे सक्कन सावतर काय आलंय मध्ये आता? सक्कन सावतर म्हणजे हा, तुला तुला कधी- माहित नाही काय कशाविषयी मी बोलत असेल, काय बोलत असेल तुला माहित नाही?
अहो ताई पण तुम्ही एवढं बोलताय पण ह्यांनी केलंय काय तुम्ही काय एवढं केलंय? त्यांना बोलताय वा 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 चांगली ऍक्टिंग करताय की. हा बायको पण तुझी आता चांगली ऍक्टिंग करायला लागली, तू पण चांगली acting अगं करायला तुझं लागली. लग्न करून दिलं, चांगलं करून दिलं, तू तडा तडा बोलायला लागली आम्हाला. हा चांगलं करून दिलं ना. हे काय हे असं पाठीमागं लुबाडायचं होतं म्हणून तर मला पटकीन घराच्या बाहेर हाकलून दिलं, म्हणून तर मला शेतकऱ्यासोबत माझं लग्न लावून दिलं. काय की झालं? माझा नवरा चांगला भेटला म्हणून बरं आहे, नाही तर तुम्ही ना मला मारून टाकलं असतं. मला माहितीये ना, सगळं कळलं मला आता. अगं तुला मारून टाकायचं असतं ना, लहानपणीच नडील नग दिलं असतं. एवढं मोठं करून लग्न करून डामाडवलात नसतं दिलं, कळलं का? आला का पूजा, तुला आईने कसं सांभाळे तुला माहिती लागा, तरी तर तू तशी म्हणती. हा म्हणून आता सवतीची आहे म्हणून असं, सवती सावत्र बहीण आहे म्हणून मला असं वाईट टाकलं का? मला आता माझ्या पाठीमागे असे कांड करायला लागलं का? अरे पूजा, तुला कधी काय कमी पडून दिलं तेव्हा, आता कमी पडून देणार आहे? हा? तुला वाटलं नाही का? तुला वाटलं नाही का आपल्या रानातून गॅसची पाईपलाईन गेली, आपल्याला एवढं करोडावर पैसे भेटले तर तुम्हाला सांगितलं नाही? काय अरे तुला म्हणलंय कोणता वा, तसलं काही झालंच नाही आणि. वा 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 वा, लय भारी ऍक्टिंग करायला लागला. म्हणलंय कोण? आता तुला सगळी नाव यादी सकट सांगते म्हणजे तुला आठवण. अहो ताई पण असं काही झालेलंच नाहीये. काय ऍक्टिंग करता तुम्ही तर मला तर असं वाटतं ऍक्टिंग क्षेत्रातून इथं आलं का काय? एवढे नखरे करायला लागले तुम्ही तर. अगं तू एवढं आम्हाला तडा तडा बोलतीये. मला बाकी काय माहित नाही. हे बघ माझा हिस्सा टाक, मला माझे त्यातले पैसे दे, विषय संपव. हिस्सा? हा मग हिस्सा म्हणजे रानातून गॅसची पाईपलाईन गेली, तिथं तुम्हाला 1 करोड भेटले. तुम्ही मला म्हणले का फोन करून की बाय असं असं झालंय, रानातून एवढं गेलंय, असं असं पैसे भेटले? तुझं सांगायचं काम होतं, तू सांगितलं का मला? ए तसं काही नाहीये. बरं आई माझा ऐक. हो ही जी आहे ना, कोणतरी मनात काहीतरी काढलंय, ही जे जोपर्यंत हिचा मनाचा संशय फिटणार नाही ना, तोपर्यंत हिला काय मनात जे आलाय डाव आपल्याविषयी कधीच क्लिअर होणार नाही. आपण काय करू, हिला पाहिजेत नाही हिस्सा, हिचा याला देऊन टाकू, काही आपल्याला टेन्शन नाही. विषयच नाही, द्यावंच लागन. भेटलंय म्हणून तर द्यायला लागलं. बघ माझ्या अरे लेखाचं पूजा, मन बघ किती मोठं आहे. तुझ्यापेक्षा आम्हाला काही अप्रूप नाही बाई. अहो ताई तुम्हाला खरं सांगू का, असं काही झालेलंच नाहीये आणि अजून काही भेटलेलं अरे पण नाही. जाऊन दे पायल, तिचा भ्रम आहे ना, तो जेव्हा तिचा भ्रम पूर्ण म्हणजे अरे सगळ्या जगाला, सगळ्या गावाला, सगळ्या तालुक्याला माहित झालंय मला म्हणतो भ्रम आहे. बरं ऐक कोण ऐक म्हणलं तुम्हाला? कोण म्हणलं? तुला सगळं सांगते आता. थांब. तुझ्या म्हणण्यासारखं होईल, तू शांत हो थोडं. तुला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे? मला माझा हिस्सा पाहिजे. हिस्सा पाहिजे ना, तू द्यायला तयार आहे. हा. आता शांत हो. तू सुखी आहे, आम्ही सुखी. 1 करोड तुला भेटलेत, आपण दोघच आहे. 50 लाख मला दे, 50 लाख तुला ठेव. अरे पूजानी रुपया नाही भेटला आणि भेटलं नाही काही, पण तुला काय 50 नाही गेलेली. आम्हाला भेटलं नाही काही. तुला 50 लाख लागत आहेत ना, हा 50 लाख दे. तू उभे नाही करीन. भेटलं म्हणजे देऊन टाक हिला 50 लाख. कुठून बी तू घाण ठेव स्वतःला आणि हिला पैसे दे. चालेल. गाण ठेवायची गरजच नाही. तुमच्या तोंडावरूनच कळतं तुम्ही किती खोटं बोललात ते मला. ठीक काय यार पूजा, काय बोलताय ठीक आहे, ताई तुला तुम्ही? पैसे द्यायला तयार आहे. आता तरी चहा पाणी घेशील, चल घरात. मला तुमचा चहा काय सुद्धा नकोय. माझं तोंड काळं करते. माझे पैसे माझ्या अकाउंटला आले पाहिजे, नाहीतर मी उद्या तुमच्या दारात येणार. माझे पैसे रेडी मला तुला पाहिजे. पैसे देतोत ना. हो, मला पैसे पाहिजे. मला कळलंय, जाऊन मला दे, टाकून आई, दिलेलं आहे म्हणून आई, माझं तू आहे लग्न ना, करून दिलंय. तू भरल्या घरात किरकिर नको हा. करू. चहा पाणी घे आणि तुला सुखरूप ते सोडून ये. घरी मी आता तुमचा ताजमहाल होणार, भरलं घर झालं ना, आता तुमचं करोडपती झालात तुम्ही. उलटच बोलती. जाऊ दे हा, आई, उलटं काहीच बोलती. बोलू नका त्या आता पूजाला रागात काहीतरी मला ना हात पण लावू नको. तुला तर आई म्हणायची लाज वाटते. मी तर तुला लय जीव लावला होता सख्या आईच्या वरचा. माझं तू बोलूच नको. उद्या माझे पैसे मला दे, विषय संपला. जा तिला सोडवायला जा. सोडून ये तिला, सोडून ये. अरे पूजा ऐकलं का? ते सोडून तरी येईन. आपलं कर्तव्य नाही विसरायचं आपण. अहो ते झालं पण त्यांच्या मनात कोणी भरवलंय? किती बोलून गेल्या तुम्हाला यांना आ? जाऊ दे, आपण इमानदार आहे ना, देव आपल्याला साथ देईल. तू नको टेन्शन घेऊ, चल घरात. चला आवा तर कर्जतला जाऊन आलो. आणि पावसा पाण्याचं जरा गाडी चिकूल विकूल बघून व्यवस्थित घ्या. दमानीच हाणतोय. नाही पण दमाने हा ना, पण तर कसं असतं टिपकं आहे. नाही तुम्ही चालतंय. तुमची काळजी कळते हो, मला, चालतंय. पण ती काय झालेलं आहे, आता ती कर्जमाफीचं आलेलं आहे, ती केवायसी करून येतो, नाही तर या, आपलं या. नाही तर पुन्हा आलेलं पण जायचं. हा चालतं. येऊ का मग मी? हो, या. येतो मी पूजा. लवकर तोपर्यंत या. हा स्वयंपाक करून ठेव. सकाळ सकाळ परत ती बंद पडायची. हा दमाने जा रे बाबा. हा दमानी चाललोय. येतात तेवढे तांदूळ घेऊन या. हो. हा संपलेत हा. हा येतो घेऊन. दमानी जावा. हा 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 लेच घाई घाईने चालले. जेवण करा म्हणलं तर जेवण पण करा. हिंदीवाले मला कुठे लागलो. हा जाऊ द्या. मी भाजी टाकते. हा ठीक आहे. सुकी भाजी झाली, पातळ राहिली. कोणाचा आला होता? कोणचा कोण? हॅलो. हा म्हणलं पूजा वहिनी. हा बोला की. अहो ऐका ना, हे थोडा प्रॉब्लेम झाला आहे म्हणलं राव. काय झालं? अहो
दादाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणलं थोडा. काय? हा हॉस्पिटलला आहे ते जरा म्हणलं. आणि त्यांच्यापाशी कोण आहे आता? लय लागले का त्यांना? लय म्हणजे फार सिरियस आहेत लय फार. अहो मग आता मला काय करू मग आता? बरं ऐका ना, एक करा ना, आबा आहेत माझ्यापाशी. हा पण डॉक्टरनी लय खर्च सांगितलं, मग तुम्हाला थोडं पैसे अरेंजमेंट करावं लागेल लवकरात लवकर. खर्च किती सांगितलं? थोडे 5 लाख रुपये भरले तर डॉक्टर मध्ये जो टोटल 15 लाखाचा खर्च सांगितला होता. तर मी आबाला 2 लाख रुपये देऊन थोडंफार केले ऍडजस्ट बाहेरून आणून. पण आणि 2 लाख तरी गरज पडून डॉक्टरचं म्हणणं आहे, ऑपरेशन करावं लागेल डायरेक्ट अर्जंट. अहो पैशाचं काही पण ऍडजस्ट करता येईल, पण त्यांना बरं आहे ना आता? जरा सध्या क्रिटिकल आहे कंडिशन, जरा थोडं जरा. ऐका ना, मी काय करेन, मी माझ्या भावाला फोन लावते, मी तिकडून कुठून पण पैशाचे ऍडजस्ट करून घेऊन येते. तुम्ही तिथंच थांबा, मी फोन केला की मला घ्यायला या तेवढा. त्यांच्यापाशी थांबा. मी हा थांबतो वहिनी तिथं, पण आबाला लावून देतो तुमच्यापाशी जरा. हा हा हा, ठेवू का? हा काळजी करा फक्त. हो. काय करू मी आता? माझ्याच नशिबात का सगळं लिहिलंय देवाने. आई लिहिली, माझ्या नवऱ्याला असं झालं, मी कुठं बघू पैसे? मी भावाकडे जाते आता. आई ऐका ना, आपण आहे ना गावात जाऊ, मस्त संध्याकाळी साड्यांचा सेल लागलाय, मस्त 4-5 साड्या घेऊ विकत. 4-5 काय 10 घेऊ, पण तुला घेऊ. मला भरपूर आहे साड्या, आणि मला काय करायचं या वयात साड्या? अहो नुसत्या साध्या साड्यांचा सेल नाही लागला, खूप भारी भारी साड्यांचा सेल लागलाय. तुम्हाला पण घेऊ. तुम्ही प्रत्येक वेळेस नकोच मला म्हणत साडी असता. नको, मला 2 मणी करवर. हा चालेल चालेल. तुला घे साड्या, 10 साड्या घे तुला. बरोबर. काय ग बाई, का रडतीये? माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय ग. ऍक्सिडेंट? दादा माझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झालाय रे. माझं नवरा मरणाच्या शांत हो, शांत हो. मला पैशांची गरज आहे दादा. तू रडती का पण? थांब रडू नको. शांततेत सांग. माझ्या नवऱ्याला काय झालं तर मी काय करू? काही होणार नाही. पण शांत हो, पैसे देते मी. शांत हो. पण काय झालं, कुठं झाला, काय सांगशील नीट? अगं ते कर्ज माफीचं काहीतरी आलतं म्हणून ते कर्जतला गेलते. मला माहित नाही ग काय झालं. त्यांच्या मित्रांनी फोन केलता त्यांच्या फोनवरून. आई बरं, कोणच्या दवाखान्यात येते? कोणत्या दवाखान्यात का? मला माहित नाही. बरं ठीक आहे, मला नका माहित बरं बरं, नसेल, ऐक पैशाची टेन्शन घेऊ. भाऊ जा, ते 2 लाख रुपये ठेवलेले कपाटात घेऊन ये. ओ थांबा 2 मिनिटं. कुठं चालले पैसे आणायला लगेच आत? अहो आई, हे किती बोलल्या आपल्याला माहितीये ना तुम्हाला. सकाळी केवढ्या तन करत आल्या, किती बोलल्या. पार सख्ख सावत्र कधी तुम्ही मानलं नाही, त्यांनी पार सख्ख सावत्र तोंडावर काढलं. अगं. आणि तुमची तर पार लाज काढली. एवढं काढायचा टाइम नाही आता. माफ कर. ती बघ ना कोणत्या परिस्थितीत आली आपल्याकडे. अगं आपण तिची आहे म्हणून आली ना ती आपल्याकडं. काय आता हिच्या काय परिस्थिती, तू काय बोलते? पटाय पाहिजे तुला तरी. हा? पण तिने मानलं का ते? तुम्ही कधी तिला किती सख्ख्या भावासारखा जीव लावला, पण तिने तोंडावर काढलं सकाळी. बाई जाऊन दे. तिने थांब. तू टेन्शन घेऊ, मी आहे ना, तुझा भाऊ. तिने केलं ते केलं, पण तू शांत राहा. भाऊ जा ना, पैसे आण ना. मी जाऊ लगे. आई मला माहितीये का माझं चुकलं. मी दादाला नाही ते बोलले ग बहिणी. बरं हात नका जोडू, जाऊ द्या आता. जाऊ दे, नका टेन्शन झालं घेऊ. तर मी कसं काय नाही जगू होणार गं बाई, आई? काय नाही होणार तुझ्या नवऱ्याला. माझ्याच बाबतीत असं का घडतं का प्रत्येक वेळेस? जाऊ दे, बरा होईल पाहुणा. काय नाही होणार तुझ्या नवऱ्याला बाळ, तू नको रडू. नका रडू ताई तू. मला 15 लाख रुपये लागणार आहे. मला लय टेन्शन आलंय. अरे पूजा, तू टेन्शन नको घेऊ. आता 2 लाख रुपये आहेत, आपण हाय असं दवाखान्यात जाऊ लगेच. हा ऐक ना आता माझं अरे नको 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 नको. अगं नको, हे गळ्यातलं तुझ्याकडेच ठेव. सौ बॅग लिहिणे कशाला ती? हा तुझं मंगळसूत्र आहे, देऊ नको. आणि बघ सगळ्या पैशाची अवस्था आहे ना तुझा भाव करेल. तू टेन्शन घेऊ नको. रुपयाचं काळजी करू नको बस का. आणि बघ जा दादा, चल निघू आपण आता. उठ बाय. आई तुम्ही माझ्यासाठी लय करत. आता राहू दे, ही वेळ नाही. वेळ आहे का हात आता? नका जोडू, जाऊ द्या. चल आपण जाऊ. हाय नाही तेवढं सगळं तुझंच आहे. चल 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 चल. आदू कर चल. तू कुलपा बिलपा लावून मागून ये. चल दादा चल.